आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अध्यक्ष खांडेकर यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने जागृती करण्याकरिता महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणावरून शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर पेन्शन संकल्प यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती करत दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या विधान भवनावर धडकणार आहे। ही संकल्प यात्रा आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व विभागाचे कर्मचारी, ज्यामध्ये शिक्षक, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, कृषी विभाग, महसूल विभाग, सर्व विभागाचे कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता। सदरील या रॅलीबाबत जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज बुधवारी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान प्रतिक्रियेतून माहिती दिली आहे। काय सांगाल सर आजच्या पदयात्रेनिमित्ताने? नमस्कार, मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे। ही पेन्शन संकल्प यात्रा वोट फॉर OPSच्या जनजागृतीसाठी निघालेली आहे। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जो आम्हाला पेन्शन देईल त्यालाच मतदान करण्याचं कर्मचाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि जो पेन्शन देईल त्याच्यासोबत राहून सत्ता स्थापन करून आमचा पेन्शनचा प्रश्न सोडवण्याचा सरकारने कर्मचाऱ्यांनी विचार केलेला आहे। याचा सरकारने दखल घेऊन आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी। आमची जुनी पेन्शन योजना लागू करणं ही एकमेव मागणी आहे आणि त्यासाठी पदयात्रा नागपूरवरून मुंबईला जात आहे। आता 28 तारखेला मुंबईमध्ये 28 फेब्रुवारीला एक मोठं ठिय्या आंदोलन ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वोट फॉर OPSची जाणीव जी जागृत झालेली आहे त्या माध्यमातून सत्ता परिवर्तन केलं जाण्याचं आम्ही सरकारला सांगणार आहोत आणि सरकारने आमचं म्हणणं ऐकावं यासाठी ही यात्रा काढण्यात आलेली आहे। पदयात्रेची सांगता मुंबईमध्ये आझाद मैदानला होईल 27 तारखेला आणि 27 आणि 28 तारखेला एक मोठं भव्य आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे। माझं नाव ममता उईके, मी पब्लिक हेल्थ नर्स आहे, डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तिथून प्रतिनिधित्व करत आहे। आज आपली संकल्प पदयात्रा ही नागपूरवरून निघालेली आहे आणि नांदेडला स्टे आहे। तर मला आपल्या सरकारला हे सांगायचं आहे, ज्याप्रमाणे आमदार खासदार यांना 5 वर्ष सर्व्हिस करून त्यांची सर्व्हिस असूनही त्यांना ओल्ड पेन्शन मिळते, पण आम्ही वयाच्या 58व्या वर्षापर्यंत आम्ही जॉब करतो, म्हणजे गव्हर्नमेंटला आपण सेवा देतो, पण आम्हाला पेन्शन ही स्कीम नाही। त्यामुळे आम्हाला जुनीच पेन्शन लागू करावी अशी मला ह्या शासनाला सांगावंसं वाटतं आणि जोपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही राजकारण्यांना म्हणजे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही कुणाला मतदान करणार नाही। वोट फॉर OPS हेच आमचं फक्त नारा राहणार आहे। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं वोट फॉर OPS म्हणजे जो देईल पेन्शन त्यालाच पुन्हा आम्ही मतदान देऊ अशा प्रकारची एक मोहीम घेऊन, त्याचबरोबर जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा या म्हणण्याप्रमाणे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार 5 वर्ष सेवा करतात आणि त्यांना आयुष्यभर पेन्शन घेतात। कर्मचारी 30-35 वर्ष सेवा करून त्यांचं आयुष्य म्हातारपण मोठ्या प्रमाणात अंधकारमय होत आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। त्यामुळं कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्रमंडळी सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये आता राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि जो पक्ष आम्हाला पेन्शन देईल त्यालाच आम्ही मतदान करू ही अशा प्रकारची मोहीम या अगोदर छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, सिक्कीम असेल या ठिकाणी यशस्वी झाली आणि तीच मोहीम आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये देखील यशस्वी करून दाखवू हीच आमची मागणी आहे। एकच मिशन जुनी पेन्शन।